सर्वांना नमस्कार। आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात उपस्थित असणाऱ्या आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विनीता कापडे मॅडम, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे पारधी सर मॅडम आणि उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, साधारण 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आपल्या पुण्यामध्ये ज्ञानदा प्रशाला नावाची एक शाळा आहे, आपल्या कॉलेजपासून जवळच आहे। त्या शाळेमध्ये चित्रकलेचं शिक्षण देणारे मिलिंद सबनीस सर हे कोलकात्याजवळ एका छोट्या गावाकडे चाललेले होते। त्या गावामध्ये त्यांना एक घर शोधायचं होतं आणि ते त्या भागामध्ये पहिल्यांदाच गेले होते। महाराष्ट्रातून उठून कोलकात्यामध्ये बंगालमध्ये पहिल्यांदाच गेले होते आणि ते चौकशी करत चालले होते की हे घर कुठे आहे वगैरे वगैरे वगैरे। आणि मग जाता जाता त्यांना पत्ता पण चुकलो की काय असं वाटल्यामुळे त्यांनी एका छोट्या मुलाला थांबवलं, 10-12 वर्षाचा मुलगा असेल, आणि त्या 10-12 वर्षाच्या मुलाला थांबवलं आणि त्यांना असं विचारलं सबनीस सरांनी की अरे इकडे बंकिम चट्टोपाध्यायांचं घर कुठं आहे? तर तो छोटा 10-12 वर्षाचा मुलगा असं म्हटला, आता हा सगळा संवाद हिंदी बंगाली अशा भाषेत झाला, पण तो मुलगा असं म्हटला की आप ऋषी बंकिमदा कहिए। जसं शिवाजी महाराजांचा उल्लेख आपण छत्रपती शिवाजी महाराज असं करतो, तसं त्या मुलांनी आग्रहपूर्वक सांगितलं की आपण ऋषी म्हणायला पाहिजे। आता हा काय प्रकार आहे, असं का म्हणायचं? तर सगळ्या जगामध्ये जे प्राचीन वाङ्मय आहे हे जगानं एकमुखानं मान्य केलं आहे। फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की ते किती हजार वर्ष जुनं आहे। काही जण म्हणतात 5000 वर्ष जुनं आहे, काही जण म्हणतात 7000, काही जण 10000, काही जण अजून थोडं मागं जातात वगैरे वगैरे। हा सगळा वादाचा मुद्दा जरी सोडून दिला तरी सगळ्या जगातलं जे प्राचीन वाङ्मय आहे त्याच्यामध्ये आपल्या वेदांचा समावेश होतो आणि त्या वेदांची ज्यांनी रचना केली त्या ऋषींना द्रष्टे असं म्हणण्याची पद्धत आहे। आणि असं सांगितलं जातं की या ऋषींना ही जी शाश्वत सत्य होती ती दिसली म्हणून त्यांना द्रष्टे म्हणायचं। द्रष्टा याचा अर्थ तो बघणारा, द्रष्टे म्हणायचं आणि म्हणून या सगळ्यांना ऋषी म्हणायचं। तसंच वंदे मातरम या गीताची ज्यांनी रचना केली त्यांना ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असं म्हटलं पाहिजे। हा त्यांचा गौरव एका भारत मातेच्या दुसऱ्या सुपुत्रानं केला, ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि जे विश्वशांतीचं स्वप्न घेऊन भारत उभा आहे त्यामध्ये सुद्धा आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि ते म्हणजे महायोगी अरविंद यांनी असं म्हटलं की बंकिमदा हे ऋषी बंकिम बाबू आहेत, आपण त्यांना ऋषी म्हटलं पाहिजे। आता आपल्याला असं वाटतं की कसं काय बरं असं म्हटलं पाहिजे, यांना दिसलं वगैरे 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 कसं काय, असा प्रश्न आपल्या सहज मनामध्ये येतो। तर मित्रमैत्रिणींना आपण शाळा महाविद्यालयामध्ये शिकतो, एक प्रकारचं शहाणपण माहिती ज्ञान आपल्याकडे जमा होतं, परंतु कृपा करून आयुष्यात तुम्ही ही चूक करू नका की शाळा महाविद्यालयात शिकलेले लोकच तेवढे हुशार शहाणे जगाचा अनुभव असलेले आणि माहिती असलेले असं समजण्याची चूक तुम्ही कृपा करून करू नका। रूढार्थानं आमच्या बहिणाबाई चौधरींनी केव्हा देखील शाळेचं तोंड पाहिलं नाही, लिहायला वाचायला शिकल्या नाहीत, परंतु जीवनाचं तत्त्वज्ञान जीवनाचं सार त्या अगदी कोळून पेलेल्या होत्या, सगळं जीवन त्यांना आकळलेलं होतं। आणि त्या बहिणाबाईंनी एके ठिकाणी असं म्हटलं, बहिणाबाईंनी म्हटलं असं, माझी माय सरस्वती माले शिकवी ते बोली, लेक बहिणाच्या पोटी किती गुपित पेरली। बहिणाबाई असं म्हणतात की माझी जी माय आहे ती सरस्वती माता आहे, विद्येची देवता आहे, ती माझी माता आहे आणि ती मला शिकवते आणि हे कुठून येतं हे मला सांगता येत नाही, अशा प्रकारचा भाव ही बहिणाबाई प्रकट करतात। असाच भाव अनेक लेखक कवी चिंतक यांनी देखील प्रकट केलेला आणि त्यांनी असं सांगितलं की हे मला कसं स्फुरलं किंवा हे माझ्यातून बाहेर कसं झालं, प्रकट कसं झालं हे मला सांगता येणार नाही, पण ते झालं मात्र तसं। त्यामुळं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ज्या वेळेला वंदे मातरम गीताची रचना केली त्यावेळेला अशाच काहीसा पद्धतीचा प्रकार घडला। आपण शाळा महाविद्यालयामध्ये इतिहास शिकतो आणि इतिहासामध्ये वंदे मातरम गीताबद्दल आपण जाता जाता का विना थोडंफार शिकलेलो असतो आणि आपण असं वाचलेलं असतं, आपल्याला असं माहिती असतं की बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम या गीताची रचना केली किंवा त्यांनी ते लिहिलं। त्यामुळे बोलता बोलता काही मुलामुलींना असं वाटलं असेल की सर चुकून चट्टोपाध्याय म्हणतात की काय, तर मी ते चुकून म्हणत नाही आहे, मी बरोबर म्हणतो आहे।
त्याचं कारण असं आहे की इंग्रजांना भारतीय शब्दांचे उच्चार करायला नीट जमत नाही, त्यामुळे त्यांना जे उच्चार जमतात त्या प्रकारचे त्यांनी त्याचे स्पेलिंग तयार केले आणि ते स्पेलिंग रूढ झाले आणि म्हणून ते चटर्जी म्हणतात. बॅनर्जी म्हणजे बंदोपाध्याय वगैरे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी सांगता येतात. रवींद्रनाथ टागोर आपण म्हणतो, टागोर हे इंग्रजांनी दिलेलं उच्चार आहे, त्यांचं नाव रवींद्रनाथ ठाकूर असं आहे. तसं या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीताची रचना केली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं जीवन जर बघायचं झालं तर त्या काळातल्या भारताची आपल्याला कल्पना केली पाहिजे. साधारणपणे 1838 पासून पुढचं 70-75 वर्षाचं आयुष्य बंकिमबाबूंना लाभलं. या काळामध्ये भारताची ओळख काय होती, तर या काळामध्ये भारताची ओळख अशी होती की इंग्रजांची सत्ता भारताच्या बहुतेक सर्व भागांच्या वरती राहिलेली होती. अगदी शेवटी जो पंजाब प्रांत होता महाराजा रणजित सिंहांचा, तो इंग्रजांनी जिंकून घेतला, परंतु सर्व भारतावरती इंग्रजांची सत्ता स्थिर झालेली होती. इंग्रजांच्या सत्तेची वेगवेगळी वैशिष्ट्ये, त्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की इंग्रजांनी या देशाची लूट केली, या देशातून संपत्ती नेली. आणि एक अभ्यासक आहेत उत्साह पटनाईक नावाच्या, त्यांनी इंग्रजांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावरती त्यांनी एक आकडा सांगितला आहे आणि त्यांनी वर्ष देखील सांगितलं आहे. 1765 ते 1935 ही जी वर्ष आहेत, या वर्षामध्ये इंग्रजांनी भारतामधनं $45 ट्रिलियन इतकी संपत्तीची लूट केली, असं त्यांनी एक आकडा दिला. $45 ट्रिलियन म्हणजे किती, तर समजायला सोपं म्हणून मी तुम्हाला थोडंसं सोपं करून सांगतो. आपण आता एक उद्दिष्ट घेऊन चाललो, भारत देश उद्दिष्ट घेऊन चालला. काय उद्दिष्ट घेऊन चाललो आम्ही, तर आपली भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला $5 ट्रिलियन करायची, असं उद्दिष्ट घेऊन चाललो. आज आपण ते साध्य केलेलं नाही, अजून त्याला काही वर्ष लागणार आहेत. आज साधारणपणे 4 ट्रिलियन आतबाहेर आपलं उत्पन्न आहे. याच्या 9 पट उत्पन्न इंग्रजांनी आमच्या देशामधनं लुटून नेलं आणि लुटून नेल्यामुळे देशामध्ये सर्वत्र गरिबी ही वाढत गेलेली होती. आणि त्याचाच संदर्भ अजून एका वेगळ्या अर्थशास्त्रज्ञानं दिला. त्यांनी असं सांगितलं की सन 1 मध्ये, आज आपण 2025 बोलतो आहे, सन 1 मध्ये एकूण जगाचं जे उत्पन्न आहे, GDP ज्याला म्हणतात अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये, त्याच्यामध्ये भारताचा वाटा साधारणपणे 33 ते 35% होता. आणि मग क्रमाक्रमाने भारतावरती आक्रमणं होत गेली सर्व प्रकारची आणि 1947 साली खंडित स्वरूपात का होईना भारत स्वतंत्र झाला. त्यावेळेला भारताचा GDPतला वाटा जो होता सगळ्या जगांमध्ये, तो 4.2% एवढाच होता. म्हणजे 33% एका बाजूला आणि 4.2% एका बाजूला 1947 तर बंकिमबाबूंच्या आयुष्याचं वैशिष्ट्य असं की दारिद्र्य हा सगळीकडं आढळणारा एक प्रकार होता आणि त्याच्या मागे इंग्रजांची शोषण व्यवस्था होती. बंकिमबाबूंनी असं ठरवलं की आपण आता आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायला पाहिजे. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, ते चांगली तयारी करतील, भविष्यात ते चांगले अधिकारी देखील होतील. तर बंकिमबाबूसुद्धा BAची परीक्षा पास झाले आणि त्या काळात त्या विद्यापीठामध्ये, त्यांच्या भागातल्या विद्यापीठामधले ते पहिल्या तुकडीचे ते विद्यार्थी होते BAच्या. आणि ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या सेवेमध्ये दाखल व्हायचा निर्णय घेतला. आणि त्याच्या मागे हेतू हा होता की आपण अधिकाराच्या जागेवरती गेल्यानंतर आपल्या देशबांधवांची आपण काही ना काहीतरी सेवा करू इच्छितो किंवा सेवा करू शकतो, या दृष्टिकोनातून बंकिमबाबूंनी तो निर्णय घेतला आणि ते त्या पदावरती गेले. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना मला आवर्जून हे सांगायचे की तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करा, चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण व्हा, काहीतरी अधिकाराच्या पदावरती तुमची नेमणूक होऊ द्या आणि ती नेमणूक आपल्याला आपल्या बांधवांच्या सेवेसाठी झाली आहे. याचा जर आदर्श बघायचा असेल तर तो बंकिमबाबूंच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हे आपण लक्षात ठेवा. आणि या सगळ्या आयुष्यामध्ये एका अर्थानं त्यांचं आयुष्य चांगलं चाललेलं होतं. कारण नोकरीचं असं असतं की ठराविक वेळी तुमचा पगार होतो, मग तुम्ही जर योग्य प्रकारे तुमच्या वेतनाचं नियोजन केलं तर आयुष्य तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या कल्पनातून सुखाचं जातं. अशा अर्थाने एक सुखाचं आयुष्य चाललेलं होतं. आणि त्या काळामध्ये ते इंग्रजांच्या दरबारी मॅजिस्ट्रेट होते, म्हणजे न्यायाधीश होते, एका दर्जाचे ते न्यायाधीश होते. आणि एके दिवशी प्रसंग असा घडला की त्यांची पालखी चाललेली होती. आता त्या काळामध्ये आजच्यासारख्या काही 2 चाकी 4 चाकी वाहनांची सोय नव्हती. त्या काळी घोडा, हत्ती, उंट या प्रकारच्या आणि पालखी हे सगळ्या सोयी होत्या. तर पालखीतून ते चालले होते आणि एके ठिकाणी पालखी चालता चालता थांबली. आणि पालखी थांबल्यानंतर का पालखी थांबली तर म्हणे समोर क्रिकेटचा सामना चालू आहे आणि क्रिकेटचा सामना चालू आहे, आता 2-5 मिनटं खेळतील आणि मग आपल्याला जायला मिळेल. आणि म्हणून ते वाट बघितली, पण बराच वेळ काही होईना, तो सामना थांबेना. आणि शेवटी बंकिमबाबू त्या पालखीतनं उतरले आणि ते जे काही इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळत होते
त्यांच्याशी ते बोलाचाली झाली आणि शब्दशः बंकिमबाबूंना त्यांना मारहाणीला देखील सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातून एक खटला त्यांनी स्वतः मॅजिस्ट्रेट असून त्यांनी घातला. अशा पद्धतीची एक पार्श्वभूमी त्यांच्या जीवनामध्ये बघायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला लक्षात असं ठेवलं पाहिजे की बंकिमबाबूंच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येत गेले. हा एक प्रसंग झाला, परंतु असे आणखीन वेगवेगळे प्रसंग सांगता येतील. या गीताची रचना झाली त्याची तिथी देखील या मिलिंद सबनीस सरांनी आता शोधून काढली आणि ती आता बऱ्यापैकी सर्वांनी त्याला मान्यता दिली आहे. ती तिथी येते, तिथी म्हणजे आपण चैत्र वैशाख वगैरे वगैरे जे म्हणतो त्याच्यातली तिथी येते. कार्तिक शुद्ध नवमी, कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे लक्षात ठेवायला सोपं, दिवाळीचा जो पाडवा असतो तो पाडवा झाल्यानंतर जो 9वा दिवस असतो ते कार्तिक शुद्ध नवमीला म्हणजे दिनांक होता 7 नोव्हेंबर 1875ला या गीताची रचना झाली असं बंकिमबाबूंच्या चरित्रावरून त्यांनी शोधून काढलं. पण याच्या आगेमागे हा प्रसंग घडला, याच्या मागे हा प्रसंग घडला आणि या प्रसंगाच्या पूर्वीसुद्धा बंकिमबाबू हे नोकरीला वेगळ्या ठिकाणी होते आणि त्यांचं जे गाव होतं मूळचं ते लांब होतं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा गणेशोत्सव प्रचलित आहे गेले 125पेक्षा जास्त वर्ष, तसं बंगालमध्ये शेकडो वर्ष दुर्गापूजा म्हणजे मातेचा उत्सव, नवरात्रीतला मातेचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात होतो आणि दरवेळेला दुर्गापूजेला आपल्या घरी जायचं. साधारणपणे 1872ची गोष्ट असेल, ते दुर्गापूजेला म्हणून आपल्या घरी गेले होते आणि त्या घरी गेल्यानंतर जवळूनच वाहणाऱ्या नदीच्या काठावरती, गंगा नदीच्या काठावरती ते बसलेले होते आणि गंगा नदीच्या काठावरनं काही जण मासेमारी करत चाललेले होते आणि ते मासेमारी करता 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 मोठ्या आवाजात काही गीत म्हणत होते आणि ते गीत असं म्हणत होते की गंगा म्हणजे आमची माता आहे, आम्ही तिची लेकरं आहोत आणि या गंगा मातेच्या सेवेसाठी आम्ही सर्व काही करायला तयार आहोत, असं ते म्हणत होते. हे गीत बंकिमबाबूंच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी असं रुजलं गेलं. त्याच दरम्यान मी हा मगाशी सांगितला तो प्रसंग झाला आणि त्यानंतर 1875च्या अश्विन महिन्यामध्ये म्हणजे आपलं नवरात्र जे होतं दसऱ्याच्या आधीचं, त्या नवरात्रीच्या उत्सवासाठी म्हणून बंकिमबाबू आपल्या घरी गेले. त्यांच्या वडिलांचं जे घर होतं त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणचा उत्सव अगदी मोठा असायचा आणि आजूबाजूचे सगळे लोक त्या ठिकाणी यायचे त्या दुर्गापूजेच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायला म्हणून. आणि त्या घरी आल्यानंतर बंकिमबाबू त्या देवीची मूर्ती, त्याची सजावट केलेली आहे, सर्व प्रकारचं त्या ठिकाणी पूजेचं साहित्य मांडलेलं आहे, धूप दीप दरवळत आहेत, दिवे लावलेले आहेत आणि असं एक मंगल पवित्र वातावरण आहे. आणि त्या मूर्तीच्या समोर बंकिमबाबू बसल्यानंतर त्यांना एका प्रकारे साक्षात्कार झाला की आपल्या भारत मातेचीच मूर्ती आहे आणि या भारत मातेनं आपल्या इंग्रजरूपी राक्षसांवरती विजय मिळवला आहे, अशा प्रकारचं एक दृश्य त्यांच्या मनपटलावरती उमटलं. आयुष्यामध्ये आपल्याला केव्हा तरी हा अनुभव येतो की आपल्या भावना एकदम उचंबळून येतात आणि त्या उचंबळलेल्या भावना शब्दांच्याद्वारे व्यक्त होत नाहीत आणि त्या तुमच्या डोळ्यांमधल्या अश्रूंच्या वाटे व्यक्त होतात. अध्यात्मामध्ये देखील भक्तीचं एक लक्षण सांगितलेलं आहे. ते एक लक्षण असं सांगतात की भक्ताचं लक्षण काय की त्याला जर आराध्य दैवत दिसलं किंवा देवाची मूर्ती दिसली तर त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं असं सांगितलं. आता बंकिमबाबूंची ती भावावस्था त्यांच्या भावांनी बघितली आणि थोडा वेळ झाल्यानंतर त्यांनी बंकिमबाबूंना असं थोडंसं स्पर्श केला आणि थोडंसं जागं केल्यासारखं केलं आणि बंकिमबाबू तिथून बाहेर पडले आणि त्यांनी आपलं जे वंगदर्शन नावाचं साप्ताहिक ते चालवत असायचे. त्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी भारत मातेची आज दुरावस्था काय झाली आहे, कशी झाली आहे, आपण भारत मातेची लेकरं एकत्र आलं पाहिजे आणि आपण ह्या सगळ्यावरती आपण कसा मात केली पाहिजे आणि ही भारत माता आपल्याला कशी प्रेरणा देते, अशा प्रकारचा एक लेख त्यांनी वंगदर्शन या मासिकामध्ये लिहिला. आता प्रश्न असा पडतो, जगामध्ये अनेक ठिकाणी देशाला संबोधन दिलं जातं आणि ते संबोधन दिलेलं असताना दोन प्रकारे जगामध्ये देशाला संबोधन दिलं जातं. आपण भारतामध्ये देशाला सहजपणे भारत माता म्हणतो, ही माझी मातृभूमी असं म्हणतो. आपल्याला असं वाटेल की जगामध्ये असे आपला एकमेव देश आहे असं मला पण बरेच दिवस वाटत होतं, पण अगदी 8-10 दिवसापूर्वी मला 1-2 वेगळे रेफरन्स कळले. ते असं आहे की उझबेकिस्तान नावाचा एक देश आहे, तो पश्चिम युरोपमध्ये येतो, पूर्व युरोपमध्ये येतो आणि त्या ठिकाणी त्यांनी देशाचं एक शिल्प घडवलेलं आहे आणि देशाची कल्पना एका मातेच्या रूपामध्ये केली आणि मातेच्या समोर एक बालक आहे, ते म्हणजे आपण सगळे देशवासी आहे असं सांगितलं. हा एक मला नवीन त्याच्यातला संदर्भ मिळाला. दुसरा संदर्भ असा मिळाला की 2 देश असे आहेत की ज्या देशामध्ये राजकीय पक्षांचं नाव मदरलँड पार्टी आहे आणि ते 2 देश आहेत, तुर्कस्तान आणि इराण. आणि त्यापैकी एका देशामध्ये हा मदरलँड पार्टी नावाचा जो पक्ष होता तो काही काळ सत्तेवरती देखील येऊन गेला. त्यामुळे देशाला मातृभूमी म्हणण्याची पद्धत भारतात आहे आणि जगामधल्या काही देशांमध्ये आहे, परंतु साधारणपणे जगामध्ये देशाला पितृभूमी म्हणण्याची पद्धत आहे, फादरलँड असं म्हणण्याची पद्धत आहे.
आपल्याला असं वाटेल की ही झाडं, जमीन, डोंगर, माणसं यांना माता कसं काय म्हणायचं. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आळंदीपासून अगदी जवळ आहोत. आळंदीमध्ये मंदिर आहे संत ज्ञानेश्वरांचं. संत ज्ञानेश्वरांना मी सहजपणे काय म्हणतो, ज्ञानोबा माऊली म्हणतो. जरी ते रूढार्थानं पुरुष असले तरी त्यांना मी माऊली या नावानं ओळखतो, कारण त्यांच्यामध्ये असलेला जगाप्रतीचा वात्सल्य भाव हा इतक्या उंचीवरती पोचलेला होता की ते मातृत्व पुरुष असून देखील त्यांच्यामध्ये प्रकट झालेलं होतं, म्हणून त्यांना आम्ही माऊली म्हणतो. तुम्ही जर उत्तरेमध्ये कधी प्रवासाला गेलात, गंगा मातेच्या किनाऱ्यानं तुम्हाला जर जायची संधी आली तर अवश्य जा. आणि तुमच्या लक्षात असेल की तिथले जे लोक आहेत ते आवर्जून गंगा मैया असं म्हणतात, गंगा माता असं म्हणतात, नुसतं गंगा नदी असं म्हणत नाही. त्यामुळे आम्ही मातेला गंगा माता म्हणतो, नदीला गंगा माता म्हणतो. या ठिकाणी आपण ग्रामीण भागात बसलेलो आहोत. आता इथं हा अनुभव आला आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु हा अनुभव तुम्हाला सहज येतो. ते म्हणजे आपण छोट्या गावामध्ये गेलो आणि शेतकऱ्याशी बोलायला लागलो तर तो सहजपणे काय म्हणतो, ही माझी काळी आई आहे असं म्हणतो. मातीला उद्देशून तो आपली काळी आई आहे असं म्हणतो. पण या देशामध्ये जर विचार करायला गेला तर या देशामध्ये ही कल्पना किती जुनी हो, तर ही कल्पना काही हजार वर्ष जुनी. आणि मगाशी मी ज्या वेदांचा उल्लेख केला त्या वेदांमध्ये एक सूक्त आहे, त्याचं सूक्ताचं नाव आहे पृथ्वी सूक्त. त्या पृथ्वी सूक्तामध्ये असं म्हटलं, माता पृथ्वी पुत्रोहम पृथिव्याः, म्हणजे पृथ्वी ही माझी माता आहे आणि आम्ही सगळेजण तिचे पुत्र पुत्री आहोत, अशा प्रकारचा उल्लेख काही हजार वर्ष आपल्या देशामध्ये करायला मिळतो. आपल्या सगळ्यांना माहिती की राम रावणांच्यामध्ये संघर्ष झाला. रावणाचं जे सगळं काही वैशिष्ट्य होतं त्याच्यामध्ये रावणाची लंका ही सोन्याची लंका होती असं सांगितलं जातं. मग त्या लंकेवरती विजय झाला वगैरे वगैरे. आणि रामायणामध्ये वर्णन असं आहे की लक्ष्मणाने विचारलं बंधू रामाला की रामराया, अरे कुठं तिथं अयोध्येत जायचं, एवढे हजारो मैल आपल्याला लांब जायचं, इथं सोन्याची लंका, इथंच आपण राहूयात. असं बोलल्याबरोबर रामरायांनी उत्तर दिलं, श्रीरामांनी उत्तर असं दिलं, न स्वर्णमयी लंका अपि रोचते लक्ष्मण, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे सोन्याची लंका असली तरी तिचं मला कौतुक वाटत नाही. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. तर या सगळ्यातनं मुद्दा काय लक्षात येतो, या सगळ्यातनं मुद्दा लक्षात असा येतो की आपण देशाला मातृभूमी म्हणतो आणि या देशाला आपण आपली आई समजतो. आणि या आईची कल्पना ज्यावेळेला बंकिमबाबूंनी केली, ऋषी बंकिमबाबूंनी केली, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. आणि मी म्हटलं तसा हा लेख एक बसल्या बैठकीमध्ये एक पहिला शब्द लिहिला आणि झर 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 करत करत तो लेख पूर्ण झाला आणि कोणीतरी आपल्याकडून लिहून घेतं अशा प्रकारचा अनुभव बंकिमबाबूंना आला. आणि नंतर पुढच्या महिन्यामध्ये हा दुर्गापूजेतला प्रसंग झाला. नंतर पुढच्या महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी बंकिमबाबू असे फिरण्यासाठी म्हणून संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी म्हणून गावाबाहेर निघालेले होते. आणि अचानक काय त्यांना वाटलं कल्पना नाही, ते माघारी आले, लगेच घरामध्ये आले, लिहिण्याचं सगळं साहित्य घेतलं आणि ते लिहायला बसले. आणि लगेच काही मिनिटामध्ये या बंकिमबाबूंनी या गीताच्या सगळ्या ओळी लिहून काढल्या. आणि बंकिमबाबू ते लिहित असताना एका प्रकारची त्यांची भावावस्था झाली होती, समाधी लागली होती असं आपण म्हणतो वेगळ्या शब्दामध्ये. अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली होती. आणि जे वंगदर्शन मासिक ते चालवायचे, त्या मासिकाचे संपादक योगाने त्यांच्या घरी आलेले होते. आणि ते आले आणि त्यांनी बघितलं की बंकिमबाबूंनी काहीतरी लिहिलं आहे. आणि त्यांनी बंकिमबाबूंनी कागद त्यांना दिला आणि बंकिमबाबूंनी म्हटलं बघा आत्ताच हे लिहून झालं. आणि त्या संपादकांनी तो कागद बघितला आणि त्यांनी सगळं वाचलं आणि त्यांनी असं म्हटलं की बंकिमबाबू ही रचना तर खूप चांगली झाली. आणि असं झालं की आपला पुढचा जो अंक आहे ना, त्या अंकामध्ये एक लेख आपल्याला कमी पडतोय, जागा भरायला कमी पडते आणि त्या ठिकाणी आपल्याला ही तुमची कविता छापता येईल असं त्या संपादकांनी सांगितलं. बंकिमबाबूंनी जे उद्गार काढले ते इतिहासामध्ये नंतर सत्य झाले. ही 1875ची गोष्ट. बंकिमबाबू म्हणाले की आपल्या वंगदर्शन साप्ताहिकामध्ये जागा भरण्यासाठी म्हणून या कवितेचा मर्यादित उपयोग नाही, या देशामध्ये चेतनेचा प्रेरणेचा संचार करण्यासाठी म्हणून या गीताचा उपयोग होईल. आणि एक दिवस असा येईल केवळ बंगालच नव्हे पूर्ण भारत देश वंदे मातरमची घोषणा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी एका प्रकारे बंकिमबाबूंनी भविष्यवाणी ती केली. आणि मग ते वंगदर्शन साप्ताहिकामध्ये गीत प्रसिद्ध झालं. बंकिमबाबू हे लहानपणापासून साहित्यकार होते, म्हणजे त्यांना कविता व्हायच्या. आणि त्यांचे जे गुरु होते त्यांनी एकदा अशी परीक्षा घेतली, कवितेची परीक्षा घेतली आणि त्या कवितेच्या परीक्षेमध्ये त्यांना पहिला पुरस्कार मिळाला असं त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलं आहे. पण त्यांच्या गुरूंनी असं सांगितलं की तुला कवितेला जरी पुरस्कार मिळाला असला तरी तू कादंबरी देखील चांगली लिहू शकतोस, त्यामुळे तू कादंबरीसुद्धा लिही. आणि साधारणपणे
82-83च्या सुमाराला बंकिमबाबूंनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली. आनंदमठ नावाची कादंबरी लिहायला सुरुवात केली. जाता जाता आनंदमठ नावाचे चित्रपट आपल्या यूट्यूबवरती देखील कदाचित उपलब्ध असेल, मला माहिती नाही, पण तुम्हाला सवडीनं बघायला मिळाल तर तुम्ही जरूर बघा. आपल्या ग्रंथालयामध्ये आनंदमठ कादंबरी आहे, बहुतेक आहे, मी काही वर्षापूर्वी बघितल्यासारखं मला वाटतं, पण आपल्या ग्रंथालयामध्ये ती असं जरूर वाचा. आणि त्या आनंदमठ कादंबरीचं त्यांनी क्रमशः लेखन होतं, म्हणजे या आठवड्यात एक भाग, पुढच्या आठवड्यात दुसरा भाग, असं करत करत ते लेखन चाललेलं होतं. आणि हे लेखन कशावरती होतं? हे लेखन होतं त्यावेळच्या एका उठावावरती. साधारणपणे 100 वर्षापूर्वी बंगाल प्रांतामध्ये जो उठाव झालेला होता त्याच्यावरती तो लेखमाला चाललेली होती. आणि त्या लेखमालेच्या अंतर्गत बंकिमबाबू लिहित होते. आता 100 वर्षापूर्वीचा बंगाल असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आजचा बंगाल, ज्याला आपण पश्चिम बंगाल असं म्हणतो, तो येण्याची शक्यता आहे. तर त्यावेळची स्थिती तशी नव्हती. त्यावेळची एकूण जी प्रशासनाची जी रचना होती ती वेगळी होती. त्यावेळचा बंगाल म्हणजे कोण होता? तर त्यावेळच्या बंगालमध्ये आजचा पश्चिम बंगाल तर होताच, पण त्याचबरोबर बांगलादेश, आजचा जो बांगलादेश आहे तो पण होता. त्याचबरोबर आजचा बिहारचा बहुतेक सगळा भाग त्याच्यामध्ये होता आणि ओडिसाचा देखील बहुतेक सगळा भाग होता. म्हणजे आज भारतातली साधारणपणे 3 राज्य आणि एक शेजारचा देश, एवढा सगळा भूभाग मिळून त्या बंगालचा एक म्हणून प्रांत होता. आणि त्या प्रांतामध्ये असा उठाव झाला आणि इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध तिथल्या संन्यासी मंडळींनी उठाव केला आणि स्वातंत्र्ययुद्ध खेळलं. अशा प्रकारची घटना त्यांनी त्या कादंबरीमध्ये चितारलेली होती. आणि त्या कादंबरीमध्ये हे गीत नंतर आनंदमठ त्या कादंबरीमध्ये प्रसिद्ध झालं. हे गीत प्रसिद्ध झालं. बंगालमध्ये त्यावेळेला वाचणाऱ्या लोकांची संख्या किती असेल? तर वाचणाऱ्या लोकांची संख्या त्यावेळेला कमी होती आणि त्या लोकांच्यामध्ये पसरलं. 25-30 वर्ष या गीताबद्दल तसं वेगळं काही आपल्याला वाचायला मिळत नाही. परंतु 1905 हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. जणू काही पुढे घडणाऱ्या इतिहासाची एक पूर्वसूचना मिळावी अशा प्रकारचा प्रसंग त्या 1905मध्ये घडला. आणि तो म्हणजे 1905मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. बंगालची म्हणजे आजच्या बंगालची फाळणी नाही, मगाचा मी बंगाल जो सांगितला त्या मगाच्या बंगालची फाळणी केली. आणि आज जे भारतात आहे ते साधारणपणे एका बाजूला आणि आज जो बांगलादेश आहे तो वेगळ्या बाजूला, त्याला पूर्व बंगाल म्हणायचं आणि उरलेला पश्चिम बंगाल म्हणायचं, अशी फाळणी केली. आणि त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता, कर्झन त्याचं नाव, त्यांनी असं सांगितलं की जरा राज्य चालवायला सोपं व्हावं, प्रशासन चालवायला सोपं व्हावं म्हणून आम्ही फाळणी करतोय. परंतु सगळ्या लोकांच्या लक्षात असं आलं की याच्या मागे निश्चितपणे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव आहे. आणि सगळा बंगाल पेटून उठला आणि एका रात्रीमध्ये सगळ्या बंगाली माणसांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 1905मध्ये ही फाळणी प्रत्यक्षात येणार होती. त्या दिवसापासून हे 2 बंगाल वेगळे अशा प्रकारची रचना होणार होती. आणि हळूहळू स्वातंत्र्य चळवळीला म्हणजे त्या विरोधाला जोर चढला. आणि त्या विरोधाला जोर चढला आणि सर्वत्र लोक एकदम रागावले, संतापले. आणि अशा प्रकारे मी बंगालची फाळणी करून देणार नाही अशा प्रकारचा भाग जो आहे तो सगळ्या प्रकारचे मोर्चे, निदर्शनं असं झालं. आणि रक्षाबंधनाचा दिवस होता ऑगस्ट महिन्यामधला. आणि त्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोलकात्यामधल्या एका महत्त्वाच्या चौकामध्ये हजारोंच्या संख्येने लोक आपलं निदर्शन करायला, आपला विरोध नोंदवायला त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी गर्दीतल्या एका कुणीतरी जोरात वंदे मातरम अशी घोषणा दिली. आणि नंतर योगी अरविंदांनी लिहिलं की एका दिवसामध्ये राष्ट्राला मंत्र मिळाला, राष्ट्राला संजीवनी मंत्र मिळाला. आणि तो मंत्र 2 शब्दांचा होता आणि त्या मंत्राचं नाव वंदे मातरम. या वंदे मातरम गीतामुळे, या 2 शब्दांमुळे त्या सगळ्या समुदायामध्ये इतकं चैतन्य पसरलं. जोरजोरात लोक घोषणा द्यायला लागले, वंदे मातरम, वंदे मातरम अशा प्रकारची घोषणा द्यायला लागले. आणि मग बंगालच्या फाळणीला विरोध करण्याचं जे लोण होतं ते सर्व देशामध्ये पसरलं. आणि इतिहासाचा जे अभ्यास करतात त्यांना लक्षात असं येतं की त्यावेळेला 4 सूत्र सांगितलेली होती. स्वदेशी, विदेशीवरती बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य अशी 4 सूत्र सांगितलेली होती. त्यातलं एका सूत्रातला ऐतिहासिक प्रसंग त्याच वर्षी आपल्या महाविद्यालयाच्या अगदी शेजारी घडला आहे. तुम्हाला कल्पना आहे का नाही मला माहिती नाही, परंतु तुम्ही जरूर जाऊन त्या ठिकाणी बघा. तो दिनांक देखील अगदी लक्षात ठेवायला सोपा आहे. तो दिनांक आहे 7 ऑक्टोबर 1905. ऑक्टोबर महिन्यातली 7वी तारीख, पण वर्ष आहे 1905. तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपड्यांची केलेली होळी. लोकमान्य टिळकांनी सांगितलं, जाळायचे जर असतील कपडे तसे मूठभर जाळू नका, चांगले गाडाभर कपडे जाळा, म्हणजे त्याची धग लंडनपर्यंत गेली पाहिजे. अशा प्रकारचे उद्गार लोकमान्यांनी काढले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खरंच त्या ठिकाणी ती होळी पेटवली त्या प्रकारची. परंतु वंदे मातरमचा मंत्र एका दिवसामध्ये राष्ट्राला मिळाला असं योगी अरविंदांनी नंतर जे वर्णन केलं ते अगदी काही खोटं नाही.
तिथून पुढे भारताच्या चळवळीमध्ये कुठंही आंदोलन झालं, कुठल्याही लोकांनी आंदोलन केलं तर त्याच्यातली एक घोषणा निश्चितपणे होती, ती म्हणजे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि ही घोषणा किती लोकप्रिय झाली सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मध्ये, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या मध्ये, की फासावर जाताना सुद्धा क्रांतिकारक हसत हसत म्हणायचे वंदे मातरम. आणि जगामध्ये फाशीवर जाताना फाशीच्या दोराचं प्रेमानं चुंबन घेऊन फासावरती जाण्यापूर्वी त्यांची घोषणा असायची वंदे मातरम. त्याच्यामध्ये 18-19 वर्षाचे प्रफुल्लचंद्र चाकी होते, खुदिराम बोस होते, भगतसिंग होते, हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. आणि वंदे मातरमचा घोष हा सगळ्या देशामध्ये व्हायला लागला. आणि त्याच काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे सगळे सहकारी हे लंडनमध्ये होते. आणि त्यांच्यातल्या एक ज्येष्ठ सहकारी होत्या, त्यांचं नाव होतं मॅडम भिकाजी कामा. आणि त्या मॅडम भिकाजी कामा यांचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग होता. आणि त्यांनी असं केलं की 1907 स्टुटगार्ट नावाचं शहर आहे जर्मनीमध्ये, आणि त्या जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरामध्ये सर्व देशांची एक परिषद भरणार होती. आणि त्यामध्ये असा विचार झाला की आपण आता आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आपण फडकावला पाहिजे. त्यावेळेला आपण इंग्रजांचे गुलाम असल्यामुळे देशामध्ये सर्वत्र युनियन जॅक फडकायचा. परंतु मॅडम भिकाजी कामा आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी विचार केला की या स्टुटगार्टच्या परिषदेमध्ये आपल्या देशाचा आपण ध्वज फडकावला पाहिजे. आणि त्या ध्वजाची रचना आपण कशी केली पाहिजे, तर त्या ध्वजाची रचना त्यांनी त्याच्यावरती 3 वेगवेगळ्या रंगाचे पट्टे होते. आज जसा तिरंगी रंग आहे, रंग वेगळे आहेत पण 3 पट्टे होते, 3 रंगाचे होते. दुसरी एक गोष्ट होती, त्या काळचे जेवढे प्रांत होते तेवढे प्रांतांचे तारे त्याच्यावरती होते. आणि खालच्या शेवटच्या पट्ट्यामध्ये 2 शब्द लिहिलेले होते, ते म्हणजे वंदे मातरम. आणि 1907 साली स्टुटगार्ट शहरामध्ये तो राष्ट्रध्वज फडकावला गेला. आणि मगाशी मी ज्या मिलिंद सबनीस सरांचं नाव सांगितलं, त्यांनी प्रयत्नपूर्वक तो जो ध्वज फडकावला गेला त्यावेळी जे काही ध्वज तयार केलेले गेलेले होते त्याच्यातला एक ध्वज त्यांनी पुण्यात आणला. आणि पुण्यामध्ये केसरीवाडा जिथं आहे त्या केसरीवाड्यामध्ये तो ध्वज ठेवलेला आपल्याला तो तिथं जाऊन बघायला मिळतो. त्यामुळे भारताचा एका अर्थानं राष्ट्रध्वजाची जी पहिली कल्पना केली गेली, नंतर तो हळूहळू बदलत गेला. आणि आज आपण जो तिरंगा स्वीकारला घटना समितीत सगळा विचार करून, तिथपर्यंत आपला प्रवास झाला. परंतु भारताचा राष्ट्रध्वज अलीकडच्या काळामध्ये, या 100-150 वर्षांच्या काळामध्ये जो स्वीकारला गेला त्याच्यामध्ये वंदे मातरम हे होतं. वंदे मातरमवरती फासावर जाणारे जसे होते वंदे मातरम म्हणून, तसं वंदे मातरमचा उल्लेख केल्यामुळे इंग्रजांना राग यायचा. इंग्रज त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचे, त्यांना तुरुंगात डांबायचे. तसं बघायला गेलं तर या 2 शब्दांमध्ये काय आहे, 2 शब्दांचा अर्थ अतिशय सोपा आहे. वंदे मातरम याचा अर्थ मी माझ्या आईला वंदन करतो. आता माझ्या आईला वंदन केल्याबद्दल इंग्रजांना राग येण्याचं काय कारण आहे? परंतु इंग्रजांना राग याच्यासाठी येत होता की वंदे मातरम हा मंत्र झालेला होता. आणि त्या मंत्राने या सगळ्या लोकांच्या मनामध्ये, आपल्या पूर्वजांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची चेतना जागी केली. मित्रमैत्रिणींनो, आपण सगळेजण जिवंत आहोत. जिवंतपणाचं लक्षण, आपण जसा श्वास घेतो आहोत हे जसं लक्षण आहे, तसं जिवंतपणाचं लक्षण हे माणसाचं मन देखील जिवंतपणाचं लक्षण आहे. ज्याच्या मनामध्ये अन्याय, अत्याचार याच्या विरुद्ध चीड निर्माण होत नाही, तो माणूस जिवंत आहे की नाही असा प्रश्न दुर्दैवानं विचारावा लागतोच. ज्यांच्या मनामध्ये अशी चीड निर्माण होत नाही त्यांची मनं दुर्दैवानं मेलेली आहेत असं म्हणावं लागतं. आणि असे मेलेल्या मनांची माणसं शरीराने जिवंत असली तरी ती माणूस म्हणून जिवंत आहेत असं म्हणता येत नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मंत्रानं काम असं केलं की या सगळ्या मरगळलेल्या मनांमध्ये त्यांनी एक चैतन्याचा हुंकार केला, त्यांच्यामध्ये एक प्राण ओतले, त्यांच्यामध्ये एक संचार केला. आणि त्यामुळे इंग्रजांना त्यांची भीती वाटत होती. आणि देशभरामध्ये जसं क्रांतिकारकांनी या सगळ्या मंत्रांचा उद्घोष केला, तसा या मंत्राचा उद्घोष करणारे नागपूरमधल्या एका विद्यालयातले विद्यार्थी देखील होते. नील सिटी हायस्कूल नावाचं एक हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं, आपण आता सगळेजण शाळेमध्ये शिकलो, आपल्याला अनुभव आला असेल की शिक्षण खात्याचे अधिकारी येतात आणि ते एक तपासणी करतात, शाळा कशी चालली आहे, शिकवलं जातं आहे का नाही वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी त्या तपासतात. तसं ह्या 1905च्या आंदोलनानंतर जसा हा मंत्र देशभर पसरला, तसं नागपूरमधल्या नील सिटी हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी एकत्र आले आणि त्यांना असं ठरवलं की आपल्या शाळेमध्ये आपण वंदे मातरमचा घोष करायचा. आणि तो वंदे मातरमचा घोष केव्हा करायचा, तर ज्या वेळेला हे इंग्रजी अधिकारी, शिक्षण खात्यातले अधिकारी शाळा तपासणीसाठी येतील त्यावेळेला त्यांचा वंदे मातरम म्हणून स्वागत करायचं. हल्ली जसं आपण शाळेत गेलो, विशेषतः मराठी शाळांमध्ये गेलो तर 1-7 नमस्ते असं म्हणण्याची पद्धत आहे, किंवा गुड मॉर्निंग सर असं एकत्र म्हणतात, अशा प्रकारे म्हणण्याची पद्धत आहे. तसं आपण वंदे मातरम म्हणायचं. आणि त्या नील सिटी हायस्कूलमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वंदे मातरमचा घोष केला. मुख्याध्यापकांना समजावता पुरेट वाट झाली, परंतु शेवटी असं झालं की ज्या वर्गात जातील त्या वर्गात वंदे मातरम, त्या वर्गात वंदे मातरम.
थोड्या मिनिटामध्ये सर्व शाळेतल्या सर्व वर्गामधनं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम असा घोष ऐकायला आला. आणि ही मुलं किती वर्षाची होती? ही मुलं 16, 17, 18 वर्षाची होती. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवून ती गोष्ट केली होती. आणि अर्थातच ते शाळा खात्याचे अधिकारी चिडले, कारण ते इंग्रजांचे अधिकारी, आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारावर जोपर्यंत तुम्ही नियंत्रण आणत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या शाळेला परवानगी देणार नाही. आणि मग मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांशी बोलायचा प्रयत्न केला, त्यांना दम दिला, त्यांना धाक दाखवला, त्यांना दंड करण्याचा त्यांनी भीती घातली, पालकांशी बोलले. असं सगळं केल्यानंतर हळूहळू त्याच्यातनं एक तडजोड निघाली. एक तडजोड अशी निघाली की मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेच्या दरवाज्यावरती उभं राहायचं, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यायचं, रांग लावून विद्यार्थ्यांनी यायचं, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रश्नाचा विचार, काय तुझी चूक झाली की ना, असं विचारायचं यांनी. आणि त्यांनी फक्त असं मानेनं हो म्हणायचं, तोंडानी पण हो म्हणायचं नाही, कारण विद्यार्थी तोंडानी हो म्हणायला तयार नव्हते. आणि विद्यार्थ्यांनी असं मान लवून हो म्हणायचं. आता शिक्षण तर पुढं घेतलं पाहिजे म्हणून शाळेतले बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांनी हो म्हटलं आणि त्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. पण त्या शाळेतले 2 विद्यार्थी असे होते की त्यांनी सांगितले की वंदे मातरम म्हणण्यामध्ये आमची कोणतीही चूक झाली नाही आणि ती चूक आम्ही केलेली नाही, त्यामुळे मान हलवून देखील आमची चूक झाली असं आम्ही कबूल करणार नाही, तुम्ही मला शाळेत काढून टाकलं तरी चालेल, असे म्हणणारे 2 विद्यार्थी होते. त्याच्यातले एक विद्यार्थ्याचं नाव होतं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. नंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, हे पहिले विद्यार्थी. आणि दुसरे विद्यार्थी होते, त्यांचं नाव डॉक्टर पांडुरंग खानखोजे. यांनी नंतर पुढे जाऊन क्रांतिकारक चळवळीमध्ये भाग घेतला आणि 1917-18च्या सुमाराला गदर उठाव नावाचा एक उठाव आपल्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. दुर्दैवानं त्याला यश मिळालं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. आणि नंतर दुर्दैवाची गोष्ट अशी की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा त्यांना आपल्या देशामध्ये स्वतंत्रपणे राहता येईल का नाही याची शंका वाटल्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर ते आपल्या देशात राहू शकले नाही. त्यांचं उर्वरित आयुष्य मेक्सिको देशामध्ये गेलं आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं. नाही चिरा नाही पडती नावाचं एक पुस्तक वीणा गवाणकर या लेखिकेनं लिहिलं आहे आपल्या ग्रंथालयामध्ये. असे 2 विद्यार्थी होते की ज्यांनी वंदे मातरम म्हणणं ही आमची चूक झाली असं मान्य अजिबात केलं नाही. मग त्याचे जे काही परिणाम होते त्यांनी ते भोगले, आयुष्यभर भोगले. हा वंदे मातरमचा मंत्र हा सर्व चळवळींमध्ये होता. हा सर्व चळवळींमध्ये प्रेरणा देणारा मंत्र विद्यार्थ्यांना प्रेरणा देत होता, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा होता. अंदमानच्या काळकोठरीमध्ये जे शिक्षा भोगत होते अशा लोकांना प्रेरणा देत होता. जे देशासाठी काही ना काही करत आपण जगतोय अशा जगणाऱ्यांना प्रेरणा देत होता. त्यामुळे समाजातल्या सर्व वर्गांमध्ये प्रेरणा देणारा हा वंदे मातरमचा वर्ग होता. आणि इंग्रजांच्या विरुद्ध आपण जो संघर्ष केला, जवळपास 150 वर्ष केला असं म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्ष वर्ष मागे पुढे होतात आपण जर इतिहासाचा अभ्यास केला, पण त्या संघर्षामधला एक वेगळा संघर्ष अगदी शेवटी तो झाला. आणि तो शेवटी असा झाला की दुसरं महायुद्ध संपता इंग्रजांच्या नाविक दलातल्या नाविकांनी बंड केलं. आपल्या मुंबई शहरामध्ये त्याचा मोठा स्फोट झाला आणि त्या बंडामध्ये जे सगळे आपले सैनिक सामील होते, त्या उठावामध्ये जे सैनिक सामील होते त्यांची घोषणा देखील वंदे मातरम होती. आणि त्यामुळे साधारणपणे 50 वर्ष स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला वंदे मातरम या मंत्राचा उच्चार आपल्याला बघायला मिळतो. या वंदे मातरमच्या मंत्रानं आपल्या सगळ्यांना मोहिनी घातली, आपल्या पूर्वजांना मोहिनी घातली आणि वंदे मातरमनं त्यांचं आयुष्य बदलून गेलं असं आपल्याला बघायला मिळतं. आज आपण जे वंदे मातरम म्हणतो ते राष्ट्रीय गीत म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. आपलं एक राष्ट्रगीत आहे आणि आपलं एक राष्ट्रीय गीत आहे. परंतु आपल्याकडे अपेक्षा अशी आहे की दोन्ही गीतांना आपण समान महत्त्व दिलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त केलेली आहे. वंदे मातरम जे गीत आपण म्हणतो ते 2 कडव्यांचं म्हणतो, परंतु मूळ जे बंकिम बाबूंनी जे गीत लिहिलं ते 5 कडव्यांचं आहे. मग इतिहासामध्ये असं झालं की एका क्षणी तो निर्णय झाला की ती 2च कडवी म्हणायची. आता तो निर्णय बरोबर होता, चूक होता, ते करणाऱ्यांचा विचार काय होता, योग्य होता नव्हता, हा सगळा वादाचा चर्चेचा आपण मुद्दा जरा बाजूला ठेवूया. आपण अभ्यास करा, तुम्ही तुमचा जो काही निर्णय तो तुम्ही घ्या. परंतु तो मुद्दा जरी सोडून दिला तरी एकूण गीत जे आहे ते 5 कडव्यांचं आहे. आणि त्या 5 कडव्यांच्या गीताला आपल्या देशातल्या अनेक संगीतकारांनी चाली लावलेल्या आहेत. ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 या दिवशी, त्यावेळी आपल्या आकाशवाणीवरनं 2 गीतं म्हटली गेली. त्याच्यामध्ये एक जनगणमन होतं आणि दुसरं वंदे मातरम होतं. पंडित ओंकारनाथ ठाकूर नावाचे अतिशय प्रसिद्ध गायक त्या काळचे होते आणि त्यांनी ते आकाशवाणीवरनं गीत म्हटलं. परंतु देशभरामध्ये अनेक लोकांनी याला चाली लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातल्या एकांचं घर आपल्या कॉलेजच्या जवळ आहे. टिळक रोडवरून आपण जातो, टिळक रोडवरती आत्ता सांगायला सोपं आहे म्हणून मी सांगतो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन नावाचं एक मोठं दुकान आहे. आपण याच्याकडून जातो त्यावेळेला ते जेवणाचं हॉटेल प्रसिद्ध आहे ते रस्त्यात दुर्वांपूरच्या पुढच्या चौकात आपण जातो.
त्या चौकातनं डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने तुम्ही थोडं पुढे गेला, साधारण 100 मीटर पुढे गेला तर तिथं पाटी लावली की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर या ठिकाणी राहत होते. या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते, गायक होते. त्यांनी वंदे मातरमला अनेक चाली लावल्या. असे देशभरामध्ये 100पेक्षा जास्त लोकांनी वंदे मातरमला चाली लावल्यात असं आहे. ते 2 कडव्यांचं वंदे मातरम आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे आणि ते मातृभूमीचं वर्णन देखील आपण समजावून घेतलं पाहिजे. आपल्या गीताची सुरुवात होते वंदे मातरमनी सुरुवात होते आणि मग आपण असं म्हणतो मातृभूमीचं वर्णन करतोय. कशी आमची मातृभूमी? आमची मातृभूमी सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असं आपण वर्णन करतो. सुजलामचा अर्थ आपल्या सगळ्याला करतो. सुजलामचा अर्थ आपल्याला असं कळतो की आपला देश असा आहे की जगामध्ये मोसमी पावसाचे जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा देश आहे आणि दर वर्षामध्ये 4 महिने साधारणपणे हमखास पाऊस पडतो. आता गेल्या काही वर्षात थोडी गडबड झाली, त्याची कारणं वगैरे वगैरे हा सगळा विषय आपण सोडून देऊयात. परंतु गेली हजारो वर्ष आपला मान्सून या देशामध्ये पडतोच आणि त्या मान्सूनमुळे या देशातली शेती चांगली पिकते, त्याच्यातून या समाजामध्ये संपन्नता आली. हे सुजलामचं वर्णन आहे असं आपल्याला वाटतं. पण सुजलामचं वर्णन अजून एका पद्धतीनं आहे. सुजलामचं वर्णन असं आहे की जसं निसर्गाचं जे एक चक्र आहे त्याच्यामुळे पाऊस पडतो आणि देश पिकतो, तसं आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्न केले आणि त्याच्यातून देखील आपला देश हा समृद्ध झाला असं आपल्याला म्हणतात. एक कथा आपल्याकडे सांगितली जाते की गंगा नदी स्वर्गात वाहत होती आणि भगीरथानं प्रयत्नपूर्वक ती पृथ्वीवरती आणली असं सांगितलं जातं. गंगेचा जर तुम्ही प्रवाह बघितला तर तो भगीरथानं आणलेला आहे म्हणून तिला भागीरथी असं म्हणण्याची देखील पद्धत आहे आणि त्याच्यामुळे ती सगळी सुपीकता त्या सगळ्या पट्ट्यामध्ये आली असं आपल्याला म्हणतं. आता हा जुना उल्लेख आहे, मग त्याला काय म्हणायचं हा एक मुद्दा आहे, पण तो आपण सोडून देऊया सध्या. पुढचा एक मी मुद्दा सांगतो, तामिळनाडू. आता मी गंगा नदीचा उल्लेख केला, नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणा. आता मी तामिळनाडूचा उल्लेख करतो. तामिळनाडूमध्ये धर्मपुरी नावाचा जिल्हा आहे. त्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये जुने काही कागद सापडले. आता जुने काही कागद म्हणजे ते कशावरती लिहिलेले असायचे तर ताडपत्रावरती लिहिलेले असायचे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की तामिळनाडूमध्ये त्या काळामध्ये, त्या ताडपत्राचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये जवळपास 1,00,000 तलाव, छोटे मोठे तलाव, आता जसं आपण बांधणार आहोत किंवा गेल्या वर्षी बांधला होता यावर्षी परत नवीन करू वगैरे वगैरे, अशापासून ते आणखीन वेगवेगळ्या आकाराचे जवळपास 1,00,000 तलाव हे तामिळनाडूमध्ये आहेत. आणि हे तामिळनाडूतले 1,00,000 तलाव एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहून त्या तलावातलं पाणी कमी जास्त करण्याची सोय आहे आणि त्याच्या आधारावरती इथली जमीन पिकवली गेलेली आहे. त्यामुळे सुजलाम हा देश आपल्या निसर्गामुळे जसा आहे तसा आपल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे देखील आहे. आता ही मालिका या ठिकाणी थांबली आहे का? तर या मालिकेमध्ये आज आपण देखील जोडले गेलेलो आहोत किंवा जोडले जात आहोत. ज्या वेळेला आपण तो बंधारा यावर्षी बांधून पूर्ण करू त्या क्षणी आपण या सुजलाम करण्याच्या प्रयत्नामधला आपला जो काही वाटा आहे तो उचललेला आहे. त्यामुळे सुजलामचं वर्णन करत असताना आपण हा लक्षात घेतलं पाहिजे. सुफलाम असं म्हटलेलं आहे. जगभरामध्ये चर्चा होते सध्या. कशाची चर्चा होते? जगभरामध्ये जैवविविधतेची चर्चा होते आणि मग एक आकडेवारी सांगते ती खरंच आहे की जैवविविधता कमी होत चालली आणि ज्या काही प्राणी पक्षी झाडं हे कमी होत चालले आणि या पृथ्वीच्या पाठीवरनं ते पूर्ण नाहीसे झाले. तर एकूण भारताचा जो भूभाग आहे आजचा तो साधारणपणे जगातली जेवढी जमीन आहे त्याच्यात 2.4% आहे आणि त्याच्यातली भारतातली जैवविविधतेचं जर प्रमाण जर बघितलं तर ते 7 ते 8% भारतामध्ये जैवविविधता आहे. म्हणजे जगामध्ये वाळवंट आहे, भारतामध्ये वाळवंट आहे. जगामध्ये बर्फ पडणारे ठिकाण आहेत, भारतात बर्फ पडणारे ठिकाण आहेत. जगामध्ये अरण्याचे प्रदेश आहेत, घनदाट अरण्याचे प्रदेश आहेत, भारतात आहे. त्यामुळे जगामध्ये असा प्रदेश आहे असं तुम्ही म्हटलं की पुढच्या क्षणी आपल्याला भारतातला तो प्रदेश आठवतो आणि या प्रकारचं वर्णन आपल्याला भारताचं करता येतं आणि आपण एका अर्थानं भाग्यवान आहोत की आपण सह्याद्रीच्या कुशीत आहोत. सह्याद्रीचं जे सगळं एकूण पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगांमध्ये जेवढी जैवविविधता आहे तो देखील एक मोठा वाटा आहे. त्यामुळे सुजलाम सुफलाममध्ये त्याच्यातला देखील आपल्याला वाटा येतो. पुढचं वर्णन आपल्याला येतं मलयज शीतलाम. मलय नावाचा पर्वत आहे तो आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे आणि त्या मलय पर्वताचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मलय पर्वतावरती चंदनाची झाडं जास्त प्रमाणामध्ये आढळतात आणि मग ज्या वेळेला वारे वाहतात त्यावेळेला ते चंदनाचा सुगंध देखील घेऊन येतात. म्हणून मलय पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा सुगंध जिथे पसरलेला आहे अशी ती मलयज शीतलाम अशी देखील आहे. आणि मलयज या शब्दाचा आणखीन एक अर्थ मी काल परवा पाहत होतो, त्या एका संस्कृत तज्ज्ञांना असं सांगितला की मलयज म्हणजे मलय पर्वतावरती उत्पन्न झालेला. मग मलय पर्वतावरती जास्त काय आहेत तर मलय पर्वतावरती चंदनाची झाडं जास्त आहेत म्हणून चंदनाचा
जी शीतलता देणारा आपला देश आहे, अशा प्रकारे आपण वर्णन करतो. शुभ्र ज्योत्स्ना फुलकित यामिनी असं आपण म्हणतो. पौर्णिमेचं चांदणं पसरलेलं असावं आणि त्या चांदण्याचा आनंद घ्यावा. मला असं वाटतं जगामध्ये पौर्णिमेचा आनंद असं दूध पिऊन घ्यावा कोजागिरीच्या दिवशी हे फक्त भारत देशामध्ये होतं. अशा प्रकारे चंद्रप्रकाशामध्ये नाहणारा आपला देश आहे. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला सगळ्या गीतामध्ये येतं. आपण एकदा सवड काढून ते सगळं गीत बघितलं पाहिजे. आता पुढच्या 2-3 कडव्यांमध्ये बंकिम बाबूंच्या हृदयातली वेदना कशी प्रकट झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिग्दर्शन कसं केलं आहे ते बघा. आपल्याला असं वाटेल की एक गीत ऐतिहासिक आहे आणि त्या गीताचं आज काय महत्त्व आहे. 150 वर्ष होऊन गेली. 7 नोव्हेंबर 1875 कार्तिक शुद्ध नवमी. आज त्याला 150 वर्ष होऊन गेली. आज त्याचं काय महत्त्व आहे. केवळ साहित्यकृती म्हणून महत्त्व आहे का. तर जगामध्ये जिथे जिथे स्वातंत्र्य लढा लढला गेला त्या ठिकाणीचं जर आपण वैशिष्ट्य घेतलं तर भारताचं वैशिष्ट्य असं आहे की 50 वर्ष भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम या मंत्रांनी क्रांतिकारकांना स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की गीताचा आपण अर्थ ज्या वेळेला बघतो त्यावेळेला योगी अरविंदांनी त्यांना मंत्रद्रष्टा ऋषी म्हटलं आहे. त्याचं कारण भविष्य काळाचं दिग्दर्शन देखील मिळतं. आणि ज्या वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये एखादी मोठी गोष्ट करून बघायची असते ना त्यावेळेला मनामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी लागते. ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली त्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी विलक्षण करून दाखवलं असं आपल्याला बघायला मिळतं. ती प्रेरणा देण्याचं सामर्थ्य त्या सगळ्या गीतामध्ये आहे. म्हणून त्याचा अर्थ आपण बघितला पाहिजे. बंकिम बाबूंच्या हृदयातली वेदना, मगाशी मी सांगितलेला प्रसंग, त्यांचा वैयक्तिक झालेला अपमान, त्या इंग्रजी अधिकाऱ्यानं त्याच्यावरती केलेला शारीरिक हल्ला, त्याच्यातून निर्माण झालेला खटला, भारतावरती इंग्रजांनी लादलेली गुलामगिरी, भारताचं चालू असलेलं शोषण, त्याच्यातून निर्माण झालेली गरिबी, त्याच्यातून झालेली उपासमार, त्याच्यातून होणारे मृत्यू, ही सगळी पार्श्वभूमी. आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या भारतभूमीला कोणीतरी अबला म्हणत आहे. अबला म्हणजे जिच्या हातामध्ये बळ नाही असं. आणि बंकिम बाबूंनी त्यावेळेला लिहिलं. त्यावेळेचा जो बंगाल होता त्याची लोकसंख्या 7 कोटी होती. म्हणून त्यात सप्तकोटी कंठ कलकल निनाद करालय, कोटी कोटी भुजई धृत कर करवालय, के बोले मा तुम्ही अबले, बहुबलधारिणी रिपुदल वारिणी, अशा प्रकारच्या ओळी येतात. आता या ओळींचा अर्थ काय. आता त्याच्यात थोडा बदल केला. कोटी कोटी अशा प्रकारचा आपण त्याच्यामध्ये बदल केला. तर ते मातेला असं सांगतायत की माते आम्ही 7 कोटी तुमचे पुत्र आहोत. आज जर बघायला गेलं तर 140 कोटीच्या पुढं आपण गेलो. 140 कोटीपेक्षा जास्त आम्ही तुझे पुत्र आहोत. हे कोट्यावधी हात तुझे हात आहेत आणि तुझं भाग्य सावरण्यासाठी, तुझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आणण्यासाठी आम्ही सगळेजण कष्ट करायला तयार आहोत. आणि कोण तुला अबला म्हणतं. अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांनी विचारला. रिपुदल वारिणी. आता हे रिपुदल वारिणी म्हणजे शत्रूंचा, रिपू म्हणजे शत्रू, शत्रूंचा नाश करणारी तू आहेस असं मातेला ते उद्देशून म्हणतात. अशा प्रकारची त्यांची प्रेरणा त्याच्यामध्ये प्रकट झालेली मिळते. आणि हीच प्रेरणा स्वातंत्र्य सैनिकांना झाली. त्याच्या पुढच्या कडव्यामध्ये बंकिम बाबू असं म्हणतात की तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वमी प्राणात शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. बंकिम बाबूंनी जे वर्णन केलं ना ते वाचताना आपण जर बारकाईनं वाचत गेलो आणि त्याच्यामध्ये विचार केला तर आपल्याला त्याच्यातलं महत्त्व लक्षात येतं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म. विद्या म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटतं की विद्या म्हणजे आपण जे आत्ता शिकतो ते विद्या. परंतु असं झालं की पारिभाषिक शब्दांचे अर्थ काही बदलत गेले आणि ह्या विद्या या शब्दाचा अर्थ जो बंकिम बाबूंना म्हणायचा होता तो आध्यात्मिक अर्थानं जी तुम्हाला प्रेरणा देते ती विद्या असं म्हटलं पाहिजे. आणि दुसरी जी विद्या आहे त्याला अविद्या म्हणतात. म्हणजे त्या अर्थानं आपण आज अविद्या शिकतो. म्हणजे चुकीच्या अर्थाने असं कृपा करून घेऊ नका. असं संस्कृत व्याकरणामध्ये होतं की अप्रत्यय लागला तरी त्याचा नकारात्मक अर्थ होत नाही. ते नाही हे सांगण्यासाठी त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही विद्या, तुम्ही धर्म. धर्म म्हटल्यानंतर आपल्याला लगेच असं वाटतं की अमुक पद्धतीनं तिळा लावता का, अमुक मंदिरात तुम्ही जाता का, या पद्धतीने तुम्ही पूजापाठ करता का, ते उपवास करता का, असं म्हटल्यानंतर ते धर्म. धर्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याकडे दिलेले आहेत. त्यातला एक धर्माचा अर्थ कर्तव्य असं देखील आहे. आपण बोलता बोलता असं म्हणतो. आता हल्ली ते प्रमाण कमी बघायला मिळतं, त्याचं कारणं वेगळी आहे. परंतु हा पुत्रधर्म आहे, हा पितृधर्म आहे, हा मातृधर्म आहे असं आपण म्हणलं. तर धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म हे तुम्ही करण्याची गोष्ट आहे अशा अर्थानं बघतात. आणि तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तूच कर्तव्याची मूर्ती आहे, तुझ्यासाठीच कर्तव्य आहे. आणि मग हे कर्तव्याची प्रेरणा ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यांनी आपलं कर्तव्याला महत्त्व दिलं गेलं. राजस्थानच्या इतिहासामध्ये एक गोष्ट अशी सांगितली जाते की मेवाडच्या राजघराण्यामध्ये त्या सत्तेवरनं संघर्ष झाला
आणि मेवाडच्या राजघराण्यावरती आता त्या गादीवरती कुणी बसायचं याच्यावरनं त्या घरामध्ये संघर्ष झाला. आणि तो जो छोटा राजकुमार होता त्याचं नाव उदय, मी चुकत नसेल तर त्या उदय हा वर्ष दीड वर्षाचं छोटं मूल होतं. आणि त्याच्या चुलत भावाने असं ठरवलं की एके दिवशी उठाव करायचा, या उदयला मारून टाकायचं, त्याच्याबरोबरच्या सगळ्यांना मारून टाकायचं आणि आपलं राज्य करायचं आणि या गादीवरती आपण राजा म्हणून बसायचं. त्या उदयचा सांभाळ करणारी जी दाई होती तिचं नाव पन्नादाई. त्या पन्नादाईनं काय करावं, तिला लक्षात आल्यानंतर तिचा मुलगा देखील साधारण त्याच वयाचा होता. तिनं काय केलं की ज्या पाळण्यामध्ये तो राजकुमार उदय झोपायचा त्या पाळण्यामध्ये तिनं उदयला उचललं आणि आपल्या मुलाला ठेवलं. आणि अर्थातच त्याचा चुलत भाऊ आला आणि त्यांना पाळण्यात बघितलं की छोटं बाळ आहे, खात्री केली नाही आणि त्या क्षणी आपल्या तलवारीने त्याची खांडोळी केली. पन्नादाईला माहिती नव्हतं का की तो राजकुमार येणार आहे आणि त्याला उदयची हत्या करायची आहे, आपलं मूल आपण त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्या मुलाची हत्या होणार आहे, हे त्या आईला माहिती नव्हतं का? पण त्या आईला लक्षात असं आलं की माझा धर्म काय आहे, तर माझ्या राजाचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, हे माझं कर्तव्य आहे. म्हणून स्वतःच्या पुत्राचा बळी देणारी देखील कदाचित जगाच्या इतिहासामधली एकमेव माता आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. त्यामुळं बंकिम बाबू असं म्हणतात की तुम्ही विद्या तुम्ही धर्म. बंकिम बाबू असं म्हणतात की त्वम ही प्राणात शरीर आहे असं म्हणतात. मित्रमैत्रिणींनो, मगाशी मी म्हटलं की आपल्याला असं वर्णन केलं जातं आणि ते जीवशास्त्रीय दृष्ट्या देखील बरोबर आहे की आपण जोपर्यंत श्वास घेतो तोपर्यंत आपण जिवंत आहोत. परंतु जिवंत असण्याचं ते एक जीवशास्त्रीय लक्षण असं झालं, परंतु माणसाचं लक्षण काय जिवंत असण्याचं? आणि आपण सगळेजण भाग्यवान अशासाठी आहोत की आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे घटक आहोत, ज्याची स्थापना आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी केली. 1878, 1980, 80 या वर्षामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. दुर्दैवानं तो फसला. वासुदेव बळवंतांना पकडलं गेलं, त्यांच्यावरती खटला लादला गेला. याच पुण्यामध्ये CIDचं ऑफिस आहे, संगम ब्रिजच्या तिथे त्यांचं स्मारक देखील आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेला वासुदेव बळवंतांना एडनच्या कारागारात, म्हणजे आजचा जो येमेन नावाचा देश आहे, इथपासून काही हजार मैलांवरती तो देश आहे, त्या ठिकाणी त्यांना जायची शिक्षा झाली. वासुदेव बळवंतांनी जाताना विनंती केली लोकांना बघायला आलेल्या की मला मुठभर माती कुणीतरी द्या. आणि ती मुठभर माती वासुदेव बळवंत फडके आपल्या वस्त्रामध्ये घेऊन एडनच्या कारागारात गेले. आणि त्या कारागृहात त्यांना लक्षात आलं, तिथून सुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तो अयशस्वी ठरला. त्यांच्यावरती उपचार करणारे बर्वे नावाचे डॉक्टर होते. त्या बर्वे डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं की माझा मृत्यू आता इथेच होणार, मला भारतामध्ये माझा देह पडण्याची संधी मिळणार नाही. तुम्ही कृपा करून एकच काम करा, ज्या क्षणी माझा मृत्यू होईल त्या क्षणी ही भारताची मुठभर माती माझ्या अंगावरती पसरा आणि मला असं समाधान येईल की मी भारत मातेच्या कुशीमध्ये मी झोपलोय, माझ्या भारत मातेच्या कुशीमध्ये मी चिरनिद्रा घेतो. त्वम ही प्राणात शरीर आहे. माते तू जर स्वतंत्र असेल तर आम्ही जिवंत आहोत, हा भाव द्या. बाहुते तुम्ही मा शक्ती, असं पुढं वर्णन केलं आहे. हृदय तुम्ही मा भक्ती. आपल्याला असं वाटतं की भक्तीनं काय बरं होतं असं प्रश्न होतो, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये ही भक्ती वेगळ्या प्रकारे उचंबळून आली त्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी विलक्षण करून दाखवलं असं आपल्याला बघायला मिळतं. एक अलीकडचं नाव घेईन मी, तुलनेनं अलीकडचं आहे, ते आहे रघुनाथराव माशेलकरांचं. रघुनाथ माशेलकरांचं जे जीवन आहे ते संघर्षांचा सामना करीत करीत गेलं. लहानपणी वडील वारले, आईनं कष्ट करत त्यांना वाढवलं, परंतु मूळचा मेधावी हा विद्यार्थी स्वतःच्या प्रज्ञेनं अतिशय हुशार झाला. इंग्लंडमध्ये गेला, उच्च शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी मोठ्या नोकरीची संधी देखील चालून आली. परंतु विचारपूर्वक त्यांनी निर्णय घेतला की भारतामध्ये परत यायचं, कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतभूमीबद्दल प्रेम होतं. आणि म्हणून ते परत आले. आणि ज्या वेळेला अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या हळदीसारख्या पारंपरिक गोष्टींवरती, हळदी असेल, तांदूळ असेल, आणखीन अनेक गोष्टी सांगता येतील, त्याच्यावरती पेटंट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला रघुनाथ माशेलकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला उत्तर दिलं. हे कशाच्या आधारावरती? तर त्या भक्तीच्या आधारावरती. आमच्या भारतभूमीचं मोल कमी झालं नाही पाहिजे अशा प्रकारच्या आधारावरती. पुढच्या कडव्यामध्ये भारतभूमीचं वर्णन केलं आहे बंकिमबाबूंनी. त्वम ही दुर्गा दशप्रहणधारिणी, त्वम ही कमला कमलदलविहारिणी, त्वम ही वाणी विद्यादायिनी, अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी. आपल्याकडं मी दुर्गापूजेचा उल्लेख केला. मूर्ती जर तुम्ही बघितली की तिच्या हातामध्ये शस्त्र आहे. एक वाक्य मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. ते वाक्य असं आहे, ते वाक्य इंग्रजी भाषेतलं आहे. वाक्य असं आहे की इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राईस ऑफ लिबर्टी. मित्रमैत्रिणींनो, आपण भाग्यवान आहोत की स्वतंत्र भारतामध्ये आपला जन्म झाला.
स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही, परंतु ही भारतभूमी स्वतंत्र ठेवण्यासाठी किंवा भारतभूमीला समर्थ बनवण्यासाठी आपलं कर्तृत्व देण्याचं भाग्य किंवा दायित्व, कर्तृत्व आपल्या अंगावरती येऊन पडलेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या भारताला त्रास देणाऱ्या शक्ती ह्या जगभरामध्ये कार्यरत आहेत. आणि हे काही वेगळ्या गोष्टी सांगायची कारण नाही. मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला. अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला या भारत मातेनं कसं झालं पाहिजे तर त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, म्हणजे 10 प्रकारांची शस्त्र तिच्याकडे, एकाच शस्त्राने तुमच्यावरती आम्ही चाल नाही करणार, वेगवेगळ्या प्रकारचं करणार. आपण जागरूक नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण डोळस प्रकारे वागलं पाहिजे आणि ते डोळस प्रकारे वागून आपण सगळ्या यंत्रणांची मदत केली पाहिजे. 25-26 वर्षापूर्वी कारगिलचं युद्ध झालं. कारगिलचं युद्ध सुरू केव्हा झालं भारताच्या बाजूनं, तर सीमेवरती असणारा एका गुरं राखणाऱ्या एका सामान्य, तशा अर्थानं म्हटल्या गेलेल्या नागरिकानं मागे येऊन बातमी दिली आपल्या सैन्याच्या लोकांना की तिथं काहीतरी गडबड आहे आणि तिथं पाकिस्तानचे बहुतेक लोक आलेले आहेत, तुम्ही जाऊन तपास करा. हे सांगितल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की कारगिलवरती आक्रमण होतं. त्या माणसाचा आदर्श आपण गिरवला पाहिजे. आपण उघड्या डोळ्यांनी असं वावरलं पाहिजे समाजामध्ये. आणि कुठं काही गडबड होत असेल तर कायदा हातात घेण्याची आपल्याला कुणालाही आवश्यकता नाही, कारण आपल्याकडचे कायदेशीर यंत्रणा आणि या सगळ्या यंत्रणा अतिशय सक्षम आहेत. ते आपलं काम चांगलं करत असतात. आपण फक्त त्यांच्यापर्यंत ही संशयास्पद असलेली माहिती त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. पुढचं काम त्यांचं आहे. परंतु माता दशप्रहरणधारिणी म्हणजे आपण दशप्रहरणधारिणीसारखं असलं पाहिजे. हे एका प्रकारचं कार्य आहे. अशा प्रकारे आपण या मातेचं कर्तव्य केलं पाहिजे. त्याच्या पुढचं कर्तव्य करण्याची सगळ्यात सुवर्ण संधी तुम्हाला आहे, कारण आज तुम्ही वयाच्या 20च्या आत बाहेर आहात. पुढच्या आयुष्याचं तुमचे साधारणपणे 30-40 वर्ष तुमची कर्तृत्वाची आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही आयुष्य करून दाखवणार आहे. कमला कमलदहर विहारिणी. कमला कुणाला म्हटलं जातं तर आपल्याकडे कमला हे लक्ष्मीला म्हटलं जातं. लक्ष्मी याचा अर्थ संपत्ती. आज भारताची संपत्तीचा उल्लेख मी वेगळा मगाशी एक केला, आता वेगळ्या संदर्भात मी तो उल्लेख करतो. आपल्याला $5 ट्रिलियन जायचं आहे, आपल्याला ते सगळं मिळवायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही आज लक्षात असं घेतलं पाहिजे की तुम्ही आयुष्यात असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे की ज्याची दखल ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती घेतली जाईल. आणि कृपा करून असं समजू नका की केवळ विज्ञान क्षेत्रातल्या लोकांनाच आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती काहीतरी काम करून दाखवण्याची संधी आहे, असं नाही आहे. तर कला शाखेचे विद्यार्थी असतील त्यांना देखील आता ही संधी आहे. आणि आता तर आपण सगळ्या शाखा नाहीत असं, म्हणजे त्याच्यात वेगवेगळे कप्पे नाहीत असं म्हणून आपण होलिस्टिक एज्युकेशनच्या कल्पनेकडे आपण चाललो आहोत क्रमाने. तर आयुष्यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे. आज भारताचा जर आपण विचार केला तर भारताचं जीवनमान तुलनेनं सुधारलेलं आहे. भारताची सांपत्तिक स्थिती तुलनेनं सुधारलेली आहे. परंतु ती 100% सुधारलेली आहे का हो? तर ती 100% सुधारलेली नाही. आता जनगणना होईल पुढच्या वर्षी वगैरे, जे काही ठरले त्याप्रमाणे होईल. परंतु 2011च्या जनगणनेचे आकडे जर आपण बघितले तर साधारणपणे त्यावेळेला भारतामध्ये साधारणपणे 30% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. म्हणजे ज्या लोकांना एक वेळचं जेवायला मिळतं असे कोट्यावधी लोक होते. आज ते दारिद्र्य रेषेचं प्रमाण साधारणपणे 4-5% आतबाहेर असावा असा अंदाज आहे. त्याचा आता खात्री होईल. मध्ये एक सर्वे प्रसिद्ध झाला, साधारण 4-5%. तुम्ही बसल्या बसल्या जागेवरती हिशोब करा. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी, त्यातले 4% लोक गरीब आहेत. म्हणजे किती टक्के लोक गरीब झाले? साधारणपणे 5-5.5 कोटी लोक गरीब आहेत. आज रात्री आपण पोटभर जेवून झोपणार आहोत, पण आज रात्री भारतातले साधारण 5 ते 5.5 कोटी लोक हे उपाशीपोटी झोपणार आहे. कमला कमलदल विहारिणी असं जर आपल्या भारत मातेचं विशेषण आपल्याला सार्थ करायचं असेल तर आपण आयुष्यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे की त्याच्यामधून भारताचं स्थान श्रेष्ठत्व झालं पाहिजे. आणि मी सांगत होतो तो मुद्दा असा आहे की आज आपला जो ट्रेड डेफिसिट आहे, इंटरनॅशनल लेवलचा ट्रेड जो असतो, म्हणजे आपण काही गोष्टी इतर लोकांना पाठवतो आणि मध्ये आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे त्याची जास्त चर्चा झाली आणि आपल्याला थोडंसं जास्त माहिती झालं. तर त्याच्यात असं आहे की आपण जेवढं निर्यात करतो त्याच्यापेक्षा आपली आयात जास्त आहे आणि इंटरनॅशनल ट्रेड डेफिसिट आपला आहे. तो ट्रेड डेफिसिट होण्यासाठी आपण काही ना काहीतरी प्रयत्न करू शकतो, असं तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता. माझ्याकडे वसतिगृहाचं काम आहे. दरवर्षी पूर्वी 2019-20 पर्यंत आम्ही सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक बसवायचो विद्यार्थ्यांचं आणि त्याला पाहुणे म्हणून बोलवायचो. एके वर्षी आम्ही आपल्या कॉमर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी, योगायोगानं पती पत्नी दोघेही कॉमर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी, आणि त्यांना पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. पहिलं नाव मला जरा थोडं उल्हास आहे की काय असं लक्षात येत नाही, पण जोशी आडनाव त्यांचं होतं. आणि त्यांना बोलवलं. त्या नवरा बायकोनी 108 सूर्यनमस्कार 365 दिवस
असं नवरा बायको, त्यावेळेला ते 50-55 वर्षाचे असतील ते दोघेजण. हे त्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं. पण बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं, बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की माझ्या 3 ठिकाणी कंपन्या आहे, माझे 3 ठिकाणी प्लांट्स आहेत, प्रोडक्शन प्लांट्स आहेत, आणि मी प्लांटमध्ये काय करतो तर चीनमधनं ज्या वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात त्याला मी इम्पोर्ट सबस्टिट्यूट बनवतो आणि त्याच्याबद्दल भारत सरकारकडून मला पारितोषिक मिळालेलं आहे. त्यामुळे आज अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण भारतात तयार करू शकतो, त्याचं उत्पादन करू शकतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यात असा विचार करू शकता, असा प्रयत्न करू शकता की भारतामध्ये संपत्तीचं निर्माण कसं होईल आणि ती संपत्ती गरजू लोकांच्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्वं ही दुर्गा दशप्रहणधारिणी कमला कमल दलविहरिणी वाणी विद्यादायिनी. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे. वाणी विद्यादायिनी, मगाशी विद्या या शब्दाचा मी अर्थ सांगितला. विद्या या शब्दाचा अर्थ सांगताना मी योगी अरविंदांच्याकडे परत येईन. योगी अरविंदांचं जीवन एक विलक्षण आहे. त्यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये जीवन होतं. लोकमान्य टिळकांच्या बरोबरीनं त्यांनी जहाल गट जो होता काँग्रेस आंदोलनामधला त्याचं काम केलं. क्रांतिकारकाशी त्यांचे संबंध होते. त्यांचा भाऊ क्रांतिकारक होता, त्याला शिक्षा झाली. बॉम्ब बनवण्याचं त्यांनी सगळं काम केलं. बंगाली माणसांना लष्करी प्रशिक्षण देण्याचं काम केलं. पण आयुष्यामध्ये त्यांना साक्षात्कार झाला की आपलं कार्य आता स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी नाही, आध्यात्मिक क्षेत्रासाठी आहे. आणि मग त्या दरम्यान त्यांच्यावरती खटला झाला, अलीपूरचा खटला झाला आणि त्यामध्ये जवळपास 1 वर्ष ते कारागृहामध्ये होते. आणि त्या 1 वर्षाच्या कारागृहानंतर सुटून ज्यावेळेला ते बाहेर आले त्यावेळेला त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला. आणि उत्तर पारा नावाचं ते ठिकाण आहे, यूट्यूबवरती तुम्ही नंतर सवडीनं सर्च करा, ते भाषण तुम्ही जरूर ऐका. उत्तर पारा स्पीच बाय स्वामी योगी अरविंद नावानं ते स्पीच प्रसिद्ध आहे. त्या भाषणामध्ये योगी अरविंद असं म्हणतात की मला साक्षात्कार झालेला आहे प्रत्यक्ष परमेश्वराचा. आणि तो साक्षात्कार असा आहे की भारतभूमीचं कार्य हेच आहे की जगामध्ये सुख आणि शांती नांदली पाहिजे. आणि या ठिकाणचा जो धर्म आहे शाश्वत धर्म आहे, जगाला शांती आणि अभय देणारा धर्म आहे, त्याचा प्रसार जगाच्या शांतीसाठी करण्याचं आपलं कार्य आहे. मित्रमैत्रिणींनो, काल जे सत्र झालं त्याच्यामध्ये या मुद्द्याला वेगळ्या अंगाने स्पर्श झाला. मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य या अर्थाने आपण योगासन, ध्यानधारणा याच्याकडे बघतो, तसं आपण या मुद्द्यांना पण बघितलं पाहिजे की याला एक आध्यात्मिक आधार आहे असं आपण बघित्लं पाहिजे. आणि भारताचं ते वेगळेपण आहे असं अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंदांची अनेक वचनं आहेत की ते सांगतात की अध्यात्म हाच भारताचा प्राण आहे. त्या अर्थानं आपण विद्यादायिनी व्हायला पाहिजे, या अर्थाने आपल्याला अंतर्मन जागलं पाहिजे, अशा प्रकारचं आपण केलं पाहिजे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये भारतमातेची वर्णन केलेली विशेषण आहे. भारतमाता कशी आहे? भारतमाता भूषिताम आहे, म्हणजे तिच्यावरती सुवर्णाची आभूषण आहे. ती सरलाम आहे, श्यामलाम आहे. श्यामलामचा वेगवेगळा अर्थ. श्यामलांचा अर्थ जिचा रंग सावळा आहे अशी पण आहे. एकूण जमिनीचा रंग श्यामल रंगाचा असतो, काळा असतो म्हणून जसं आहे तसं श्यामल रंगाचं एक वर्णन, अनंताचा रंग ज्याचा ठाव आपल्याला घेता येत नाही असं रामकृष्ण परमहंसांनी केलं. असा देखील त्याचा रंग आहे. त्यामुळे अशी आपली भारतभूमी आहे. श्यामलाम, सरलाम, सुस्मिताम. मोकळं खळखळून हास्य आपल्याकडून आलं पाहिजे. विवेकानंद केंद्र नावाचं एक काम चालतं. त्या विवेकानंद केंद्राच्या वतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळा चालतात. आणि ती एक शाळा बघण्यासाठी काही शिक्षिका इंग्लंडमधनं आल्या आणि त्या शाळा बघत होत्या आणि एकूण चर्चा चालली होती. आणि ते बोलता बोलता त्या शिक्षिकेंनी असं सांगितलं, बोलता बोलता जी चर्चा झाली त्याच्यातनं असं सांगितलं गेलं की आम्ही आता विकसित आहोत, सर्व प्रकारची सुखं आमच्याकडे आहेत, परंतु आम्ही खळखळून मोकळं हसणंच विसरलो की काय, असं त्या शिक्षिकांचं म्हणणं होतं. आपण मोकळं आणि खळखळून हसलं पाहिजे. आणि हसताना कुणीतरी पडला म्हणून हसणं हे हसण्याचं एकदम खालची पायरी आहे. ती पायरी सोडून आपण जरा वरच्या पायरीवरती यायला पाहिजे. मोकळ्यापणानं काव्य, शास्त्र, विनोद यातून आपल्याला हास्य निर्माण झालं पाहिजे, असं आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. श्यामलाम, सरलाम, सुस्मिताम, भूषिताम, धरणीम, भरणीम, जी आपल्या सगळ्यांचं पारण पोषण करते ती वंदे मातरम. त्या वंदे मातरम या 150 वर्षाच्या निमित्तानं वंदे मातरमचा सगळा हा अर्थ आपण आपल्या मनामध्ये साठवला पाहिजे. त्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये घेतली पाहिजे आणि ती अंतःकरणामध्ये घेतलेली प्रेरणा आपल्या कृतीतून प्रकट झाली पाहिजे. आणि हा त्या वंदे मातरम मंत्राचा अर्थ आहे. गीत लिहून त्याला त्यात 150 वर्ष पूर्ण झाली. भारत स्वतंत्र देखील झाला, परंतु भारत आता जगाला मार्गदर्शन करणारा, जगामध्ये सगळ्यांनी ज्याच्याकडे आशेनं पाहावं, विश्वासाने पाहावं असा होण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण ते केलं पाहिजे. मराठी भाषेमधले आपले प्रसिद्ध गीतकार आणि कवी यांनी अतिशय एक सुंदर गीत लिहिलं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की वेदमंत्राहून या वंदे वंदे मातरम. त्याच्यामध्ये गदिमा असं म्हणतात की निर्मिला हा मंत्र ज्यांनी
प्राण अर्पुनी गातयांचे आरतीचे गीत वंदे मातरम. त्यामुळे वंदे मातरम गीत म्हणताना हा आशय आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे आणि ते वंदे मातरमची प्रेरणा आमच्या आचरणामध्ये आली पाहिजे. याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूयात असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.